रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय, तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट अशी बोंबील कांदा रेसिपी. नमस्कार, निनाद किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट अशी बोंबील कांदा रेसिपी. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. तर सर्वात आधी आता आपण या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ करून घेतलेले बोंबील व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. आता बोंबील व्यवस्थित असे हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित असे बोंबील भाजून घ्यायचे. आता बोंबील भाजून झाल्यानंतर आपण त्याच कढईत बारीक चिरलेला कांदा परतून घेणार आहोत. आता कांदा आपल्याला व्यवस्थित असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. नंतर बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं. आता टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. आता आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची. त्यानंतर धना पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, आणि थोडासा घरी तयार केलेला गरम मसाला घालून घ्यायचा. त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची.
आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आता पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता. तुम्हाला कितपत भाजी लिक्विड ठेवायची किंवा कितपत घट्ट करायची त्यानुसार. आता भाजीला व्यवस्थित अशी एक उकळी काढून घ्यायची. आता उकळी आल्यानंतर आपण भाजून घेतलेले बोंबील घालून घ्यायचे. आता बोंबील व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आपल्याला. आता बोंबील व्यवस्थित असे शिजल्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता या ठिकाणी आपली एकदम झटपट, झणझणीत आणि मसालेदार अशी बोंबील कांदा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. गरमागरम पोळी, भाकरी किंवा भातासोबत पण इतकी जबरदस्त लागते ना, क्या बात आहे. पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.